नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बिना भाजणीचे थालीपीठ. हे थालीपीठ खायला खूप छान लागतात, पौष्टिक आहेत आणि हेल्दीसुद्धा आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बिना भाजणीचं थालीपीठ बनवण्यासाठी मी इथं मिश्र पिठं घेतलेले आहेत. इथं 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी चणा डाळीचं पीठ, अर्धी वाटीला थोडं वर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथं मी 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे आपले थालीपीठ असे खुसखुशीत होतात आणि वातड होत नाहीत. तर आता बिना भाजणीच्या थालीपीठसाठी लागणारं बाकी साहित्य आपण बघणार आहोत. इथं मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत बारीक कापून. तर 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कापून. इथं मी मेथी घेतलेली आहे 1 वाटी बारीक कापून. वाटण्यासाठी लागणारं साहित्य 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे ओवा, 1 चमचा जिरे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथं मी 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. इथं मी 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. आपण ज्यावेळेस भाजणीचं थालीपीठ करतो त्यावेळेस ज्यावेळेस आपण भाजणी भाजतो त्यावेळेस आपण ओवा घालतो, जिरे घालतो, धने घालतो. त्यामुळे आता बिना भाजणीचे आपण थालीपीठ करत आहोत, त्यामुळे आपल्याला हे बाकी साहित्य घालायचं आहे. आता सुरुवातीला आपल्याला लसूण, ओवा, जिरे आणि मिरचीचं एक वाटण करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला कांदा नसेल आवडत तर तुम्ही या ठिकाणी पत्तागोबी, गाजर किंवा दुधी भोपळासुद्धा खिसून घालू शकता. कोथिंबीर आपल्याला भरपूर वापरायची आहे. कोथिंबीरीमुळे थालीपीठ खूप छान लागतात आणि असे खुसखुशीत होतात. आता आपल्याला सुरुवातीला याचं वाटण करून घ्यायचं आहे. इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटण करून घेऊ शकता. तर मिरची, लसूण, ओवा, जिरे. आता याचं एक आपल्याला थोडंसं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे. इथे एक मोठं ताट घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला सगळे पिठं घालून घ्यायचे आहेत. बाजरीचं पीठ, नाचणीचं पीठ, चणा डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ. आता यामध्ये घालायचं आपल्याला कांदा, कोथिंबीर, मेथीची भाजी. तुम्ही पालक भाजीसुद्धा यामध्ये घालू शकता. हळद, धना पावडर, तीळ, भाजलेले जिऱ्याची पूड आणि चवीपुरतं मीठ. आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. लगेचच आपल्याला पाणी नाही घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. सॉरी, मी वाटण घालायचं विसरले होते. मिरची, लसूण, ओवा आणि जिऱ्याचं वाटण घालायचं आहे आपल्याला. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी घालायचं नाही आपल्याला. थोडं थोडंच पाणी घालून आपल्याला घट्टसर पीठ मळायचं आहे. अशा प्रकारे मी घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे. आपल्याला घट्टच पीठ मळायचं आहे. मस्त झालेलं आहे आपलं पीठ. लगेचच आपल्याला याचे थालीपीठ बनवायला घ्यायचे आहेत. या पिठामधला आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. थोडंसं मळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ हे. एवढा गोळा घेतलेला आहे मी. इथे एक पोळपाट घेतलेला आहे, त्यावर मी कॉटनचा रुमाल अंथरलेला आहे.
पाण्यामध्ये भिजवून ह्याला थोडंसं आपल्याला वरतून पाणी लावायचं आहे. तर लगेचच आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. थालीपीठ आपल्याला थोडंसं जाडसरच थापायचं आहे. थालीपीठ थोडंसं जाडसर राहतं, जास्त पातळवर आपल्याला थालीपीठ बनवायचं नाही आहे. अशा प्रकारे तर यावरून थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे, म्हणजे तव्याला चिटकणार नाही आपलं थालीपीठ. आता तवासुद्धा आपला गरम झालेला आहे. लगेच आपल्याला थालीपीठ तव्यावर घालून घ्यायचं आहे. तवासुद्धा आपला व्यवस्थित गरम झालेला आहे. तर लगेचच आपण हे थापून घेतलेलं थालीपीठ तव्यावर घालून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मला वरतून आता आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे थोडं. तर खालची बाजू थोडीशी भाजून घ्यायची आपल्याला, नंतरच आपल्याला हे पलटी करायचं आहे थालीपीठ. खालची बाजू थोडीशी शेकून झालेली आहे. आता आपण हे पलटी करून घेऊया. अशा प्रकारे मस्त कलर आलेला आहे. आता दोन्ही बाजूकडून आपल्याला व्यवस्थित एक खरपूस असं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे. मिडियम गॅसवर भाजायचं आहे, म्हणजे व्यवस्थित भाजल्या जातं आणि चवीला सुद्धा खूप छान लागतं मिडियम गॅसवर भाजलेलं थालीपीठ. तर दोन्ही बाजू आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. असं दोन्ही साईडकडून व्यवस्थित आपलं थालीपीठ भाजलेलं आहे. तुम्ही बघू शकता खरपूस भाजलेलं आहे. सध्या थंडी चालू आहे, तर थंडीच्या दिवसात नाचणी आणि बाजरी आपल्या शरीराला खूप पौष्टिक राहतात. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा, खूप छान लागतात. असं मस्त भाजलेलं आहे. आता काढून घेऊया. बाकीचे राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच बनवून घ्यायचे आहेत. तर दुसरं सुद्धा आपण थालीपीठ थापून घेतलेलं तव्यावर घालून घेऊया. तर दुसरं सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं आहे थालीपीठ. असे मस्त आपले बिना भाजणीचे थालीपीठ तयार झालेले आहेत. खायला खूप छान लागतात. तुम्ही हे थालीपीठ दह्याबरोबर, लोणच्याबरोबर किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा, शेंगदाण्याची चटणी कशाबरोबरही खाऊ शकता. खूप छान लागतात. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.